माणसाच्या जीवनात अपमान हा मृत्यूपेक्षा कमी नाही। आयुष्यात असे लोक येतात जे क्षणाक्षणाला आपला अपमान करतात, अपमान करण्याची संधी शोधत असतात, सगळ्यांसमोर आपला अपमान कसा होईल याचा प्रयत्न करतात। सगळ्यांसमोर आपला अपमान होणं यासारखी लाजिरवाणी गोष्ट आपल्यासाठी दुसरी कुठलीही नाही। हे यासाठी की माणूस सगळ्यात जास्त कशाला घाबरत असेल तर तो आपल्या इज्जतीला, आपला मान, स्वाभिमान याला। बरेच लोक असे असतात जे अपमान होऊन त्यांना अपमान करणाऱ्यांच्या तोंडावर उत्तर देता येत नाही आणि अशा लोकांना आयुष्यात पावला पावलावर अपमान सहन करावा लागतो आणि अपमान सहन करणं म्हणजे विष पिण्यासारखे आहे। म्हणून जो तुमचा अपमान करत आहे त्याला तिथंच थांबवा। जसा गेलेला भूतकाळ वापस येत नाही तसंच एखादा झालेला अपमान आपल्याला पुन्हा लोकांच्या नजरेत तो मान मिळवून देऊ शकत नाही जो अगोदर होता। म्हणून जेव्हा कोणी तुमचा अपमान करायला बघेल तेव्हा त्याला तिथेच खडे बोल ऐकवा, तिथंच उत्तर द्या। अपमान सहन करणं म्हणजे विष पिण्यासारखं आहे, म्हणून माणसाचं जगणं अवघड होऊन बसतं। लोक झालेल्या जखमा विसरू देत नसतात। तुम्ही विसरण्याचा प्रयत्न केलात तरी लोक तुम्हाला तुमच्या अपमानाची आठवण करून देतात, जेणेकरून तुम्ही स्वतःमध्ये वाईट शोधाल आणि तुमच्यात काहीतरी कमी आहे असं समजून स्वतःला दोष लावत राहाल। आज आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत ज्याने तुम्ही अपमान करणाऱ्यांना न घाबरता सामोरे जाल। नंबर 1, अपमान करणाऱ्याला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी। एक काळ असा होता जेव्हा वयाने मोठा असणारा व्यक्ती मोठा असायचा आणि सगळे त्याचा मान राखायचे। मोठ्याचा अपमान करण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती। पण आजची परिस्थिती वेगळी आहे। आज ज्याच्याकडे पैसा आहे तो मोठा, पैशाने श्रीमंत आहे तो मोठा। तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्ही वयाने कितीही मोठे असाल तरी तुमचा मान राखला जाणार नाही। पैसा असणारा वयाने कितीही लहान असला तरी सगळे त्याच्या आजूबाजूला फिरणार, त्याची हांजी होणार, त्याचा अपमान करण्याची कोणाचीही हिम्मत होणार नाही। म्हणून सगळ्यात पहिला नियम हाच, तुमच्याकडे पैसा असायला हवा। लोकांची तोंडे बंद ठेवायची तर पैसा हवा। पैसा नसणारा व्यक्ती निर्जीव असल्यास जमा होतो। ना त्याची किंमत असते, ना त्याच्या भावनांची किंमत असते, ना त्याला मित्रपरिवार असतो, ना नातेवाईक विचारतात आणि लोक त्याच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन त्याचा उठसूट अपमान करत सुटतात। म्हणून लोकांकडे लक्ष न देता कुठल्याही एका क्षेत्रात मेहनत घ्या, ज्ञान मिळवा, त्यातले एक्सपर्ट व्हा, ज्ञान आणि पैसा दोन्ही कमवा। मग बघा, अपमान करणारेही शेपूट हलवत मागे मागे करतील आणि ते जे वागले त्याचा त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही। अपमान करणाऱ्यांना यापेक्षा सडेतोड उत्तर दुसरं कुठलंच नसेल। एका जागेवर टिकून राहत नाही, तो येत असतो आणि जातही असतो। तरीही लोक पैसा असणाऱ्याला मान देतात, मग भलेही त्याची अक्कल शून्य का असेना, त्याला कसलं ज्ञान नसेल तरीही। म्हणून पैसा कमवा आणि त्यासोबत ज्ञान देखील मिळवा। आपण जे करतो त्यात आपले 100% देण्याचा प्रयत्न करा। नंबर 2, आपल्या गोड बोलण्याने समोरच्याला उत्तर द्या। सगळ्यात अगोदर आपण समोरच्याला त्याच्या बोलण्यातून ओळखतो आणि मग त्याच्या व्यवहारातून ओळखतो। म्हणून जेव्हा समोरचा तुमचा अपमान करेल तेव्हा त्याला लगेच रागात येऊन उत्तर देऊ नका। तुम्ही शांत राहून तुमच्या वागण्यातून त्याला उत्तर द्या, जेणेकरून समोरच्याला त्याची चूक लक्षात यायला हवी। तुमचं वागणं त्याच्यासाठी त्याने केलेल्या अपमानाचं उत्तर असलं पाहिजे। नंबर 3, जेव्हा तुम्ही कोणाचा अपमान करता तेव्हा तो तुम्ही ज्याला देव मानता त्याचा देखील अपमान असतो, स्वतःचा देखील अपमान असतो। प्रत्येकात ईश्वराचा अंश असतो अशी आपली धारणा आहे। म्हणून एखादा व्यक्ती जेव्हा समोरच्याचा अपमान करतो तेव्हा तो स्वतःमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींचा नाश करत असतो। सडलेली फुलं सुगंध न देता घाण वास देतात,
आणि चांगली फुलं सुगंध देतात, त्याचप्रमाणे सतत अपमान करणारे लोक कायम निगेटिव्ह आणि वाईट पसरवतात. त्यांचा कधीही विकास होत नाही, ते कधीही पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून अशा लोकांची संगत शक्यतो टाळा आणि स्वतःला तसं होण्यापासून वाचवा. नंबर 4, बऱ्याच वेळेस अपमान करणारे लोक असं काही बोलतात ज्यातून आपण स्वतःला बदलवतो. कदाचित त्या क्षणाला आपल्याला त्याचे शब्द अपमानाचे वाटतात, पण ते शब्द आपल्याला घडवतात देखील. आपला कोणी अपमान केला तर आपण जिद्दीला पेटून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. आपला झालेला अपमान त्याचं उत्तर देण्यासाठी झगडतो. म्हणून अपमान करणारा जर बोलून तुम्हाला दुखावत असेल तर त्याला बोलून उत्तर नका देऊ, काहीतरी करून उत्तर द्या. जेव्हा तुम्ही काही बनता, काही कमवता, लोक तुम्हाला तुमच्या कामाने ओळखायला लागतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या अपमानाचं बोलून उत्तर द्यायची गरजच पडत नाही. तुमचं केलेलं काम सगळी उत्तरं देत असतं. नंबर 5, बऱ्याच वेळेस अपमान करणाऱ्याचा बदला कसा घ्यायचा याचा आपण विचार करतो. तसा विचार तुम्ही करू नका. बदला घेण्याच्या नादात आपण नको त्या गोष्टीवर वेळ वाया घालवतो. खरं तर आपल्या अपमानाचा आपल्याला बदला घ्यायचा असेल तर अगोदर स्वतःमध्ये बदल करा. समोरच्याने आपला अपमान का केला असेल याचा विचार करा. स्वतःवर मेहनत घ्या. ज्या गोष्टीमुळे अपमान झाला त्यावर काम करा आणि स्वतःमध्ये असं काही परिवर्तन करून दाखवा की अपमान करणारा देखील विचारात पडला पाहिजे, आपण ज्याला वाईट बोललो ती हीच व्यक्ती होती का. आपलं काम आणि आपलं यश बघून समोरच्याला त्याच्या बोलण्याची लाज वाटायला हवी. तोच आपला बदला असेल. नंबर 6, अपमान नेहमी होत असेल तर समोरच्याला त्याची लायकी दाखवता यायला हवी. एकदा अपमान सहन करणारा समजदार असेल, दुसऱ्यांदा अपमान सहन करणारा महान असेल, पण जो नेहमी नेहमी अपमान सहन करतो तो मूर्ख असतो, हे कायम लक्षात ठेवा. समोरचा तुमचा नेहमी अपमान करतो आहे आणि तुम्ही तो सहन करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. समोरचा अपमान करत असेल तर संयम ठेवून चालाकीने त्याला उत्तर द्यायला हवं, जेणेकरून पुढच्या वेळेस अपमान करताना तो 1000 वेळेस विचार करेल. आपल्या बोलण्यात थोडा कडवटपणा असायला हवा, थोडा तिखटपणा असायला हवा. वेळोवेळी लोकांना तो दिसायला हवा, जेणेकरून आपला अपमान होणार नाही. नंबर 7, आपण एखाद्याचा अपमान करत असू तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला मिळालेल्या या आयुष्याचा काही भरोसा नाही. कधी काय होईल हेही सांगता येत नाही. आपण जन्माला येताना नग्न अवस्थेत आलो, सोबत काही घेऊन आलो नाही आणि जाताना आपण कितीही कमावलेलं असेल तरीही सोबत काही नेता येणार नाही. रिकाम्या हाताने जाणार आहोत. मग आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत लोक आपल्याला वाईट समजतील, आपला द्वेष करतील, आपल्या स्वभावामुळे आपला रागराग करतील. असं आपण का वागायचं. आपण समोरच्याचा अपमान करून त्याला खाली दाखवून काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वागून नेमकं कुठलं समाधान मिळतं याचा एकदा विचार करा. असं वागून आपण समोरच्याची तळतळ घेऊन आपल्या विनाशाची सुरुवात तर करत नाही ना, याचा विचार करा. आपल्या मृत्यूनंतर आपल्या मागे आपलं काही राहत असेल तर ते म्हणजे आपले शब्द आणि आपण इतरांना दिलेली वागणूक. या 2 गोष्टी लोक कधीही विसरत नाहीत. म्हणून आपले शब्द आणि आपली इतरांशी असलेली वागणूक नेहमी चांगली असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.